नमस्कार, स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। बीएड सीईटी संदर्भात प्रॉपर माहिती आणि कोचिंग आपल्या चॅनलवरती दिलं जातं। बीएड सीईटी संदर्भात महत्त्वाची नोटीस लक्षात घ्या, एडिट फॅसिलिटी 7 तारखेपर्यंत आहे आणि याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची माहिती की ज्यांनी ऑनलाईन नोंदणी यापूर्वी केली होती अशाच विद्यार्थ्यांना पुन्हा लक्षात घ्या की फॉर्म जर तुमचा इनकम्प्लीट राहिलेला असेल तर तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठीचा मेसेज तुमच्या व्हॉट्सअप जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे तर जर तो व्हॉट्सअप असेल तर या ठिकाणी तुम्हाला आल्याचा पाहायला मिळेल। मला देखील अशा प्रकारचा मेल आलेला आहे। तर याच्यामध्ये म्हटलेलं आहे की लक्षात घ्या इनकम्प्लीट तुमचा फॉर्म आहे आणि लक्षात घ्या ॲप्लिकेशन नंबर हात परंतु तुम्ही फायनल सबमिशन केले नाही आहे, फी भरलेली नाही आहे, तर अशा कॅन्डिडेटना 7 तारखेपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे। पण याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला फ्रेश फॉर्म भरता येणार नाही आहे, तुम्हाला नव्याने नोंदणी करता येणार नाही आहे। यापूर्वी तुम्ही बीएड सीईटीची नोंदणी केली आहे आणि तुम्ही फॉर्म जर अर्धवट सोडला असाल तर मात्र तो तुम्ही पूर्ण भरू शकता, फी पेमेंट करू शकता। 7 तारखेपर्यंत ही मुदत असणार आहे। आपण फॉर्ममध्ये देखील पाहूया। तर हा मी फॉर्म अर्धाच भरला होता। तर याच्यामध्ये सीईटी रजिस्ट्रेशन या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता, पाहू शकता की MH बीएड जनरल आणि ELCTचा जो फॉर्म आहे ऑप्शन आहे ते स्टेटस एक्झामिनेशन डिटेल हॅज बीन लक्षात घ्या कंप्लीटेड अशा प्रकारचा टॅब पाहायला मिळेल। तर मी हा फॉर्म आहे सबमिट केला नव्हता, तर येथे तुम्हाला सगळी माहिती पुन्हा भरण्यासाठीचं पेज पाहायला मिळेल। जर तुम्ही नव्याने फॉर्म भरत असाल तर मात्र तुम्हाला हा फॉर्म भरता येणार नाही आहे, फक्त सगळी माहिती भरता येणार आहे। आणि अंडरटेकिंग बॉक्स आहे शेवटचा तो क्लिक करून सेव्ह अँड प्रोसीड, तसाच सगळा जो तुमचा फॉर्म आहे ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला पाहता येणार आहे। अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण फॉर्म पाहायला मिळेल आणि ॲप्लिकेशन नंबर अजून जनरेट झालेला नाही आहे, त्यामुळे लक्षात घ्या अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करून तुम्ही पेमेंट देखील करू शकता। तर लक्षात घ्या पेमेंट करण्यासाठीचं पेज तुम्हाला पाहायला मिळेल। तर पेमेंट करण्यासाठी तुम्ही गुगल पे त्यानंतर QR कोड याचा वापर करू शकता। तर ही संधी केवळ ज्यांनी यापूर्वी पोर्टलवरती नोंदणी केली होती अशाच कॅन्डिडेटसाठी 7 तारखेपर्यंत देण्यात आली आहे आणि तसा मेसेज देखील तुम्हाला येणं गरजेचं आहे, तरच तुम्ही ही नोंदणी करू शकता। तर अशा प्रकारची ही बीएड सीईटीची नवीन अपडेट आहे आणि याचबरोबर हॉल तिकीट ज्यावेळी परीक्षा होणार आहे त्याचे 6 दिवस अगोदर साधारणतः 15 तारखेनंतर विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध होणार आहे। तर आताची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। बीएड सीईटी संदर्भात तुमच्या काय शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। खात्रीशीर अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।